हॅलो फ्रेंड्स. तर तुम्हाला माझे थंबनेल पाहून असा प्रश्न पडला असेल की खरंच तुम्ही 300 रुपयांना कस्टमरला केक दिला का म्हणून 1 किलो चॉकलेट केक. तर हो, खरंच दिला. तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर ही 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर काय झाले होते की मी 3.5 वर्षापासून केक बनवते आणि केक हे मी माझ्या बाजूला एक ताई राहतात त्यांच्याकडून 1000 रुपये देऊन त्यांच्याकडून 3 केक बनवायचे शिकले होते. आणि जस्ट मी घरी फक्त मुलांना आवडतात म्हणून केक बनवायचे शिकले होते. असं नाही की मला ऑर्डर वगैरे घ्यायच्या होत्या. तर काय झालं की मी जे केक बनवायचे ना त्याचे फोटो मी स्टेटसला ठेवायचे WhatsAppच्या. कारण की मला केक येतात म्हटल्यावर मला खूप भारी वाटायचे. मला कौतुक वाटायचे, अरे मला केक येतात म्हणून मी ते स्टेटसला ठेवायचे. आणि एके दिवशी काय झालं की 3 वर्षापूर्वी रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी आमच्या सोसायटीमधूनच एक ताईचा फोन आला की तुम्ही केक बनवता, मग मला एक अर्धा किलोचा चॉकलेट केक बनवून देताल का. तर मी त्यांना म्हटले की मी काय ऑर्डर वगैरे घेत नाही, फक्त मी घरीच केक बनवते. पण त्या म्हटल्या की तुम्ही छान बनवतात, मला एक अर्धा किलोचा चॉकलेट केक बनवून द्या. तर मी ठीक आहे म्हणाले. मग कारण की काय होते दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे मला पण भावाकडे आणि आमच्या नंदेकडे जायचे होते. तर मी 2 केक मला ऑलरेडी बनवायचेच होते. मी एक बेस शिजायला पण टाकला होता. आणि काय व्हायचे की मी घरीच केक बनवायचे, त्यामुळे मी कधीच असे मोजून प्रीमिक्स घेत नव्हते कमी जास्त. आणि माझ्याकडे काही वेट मशीन वजन काटा पण नव्हता मोजायला. मी अंदाजेच करायचे असे केक. आणि ज्यावेळेस मी केक शिकले ना त्यांनी मला सांगितले होते की 250 ml च्या कपाने 1 कप प्रीमिक्स घेतले तर अर्धा किलोचा परफेक्ट असा केक होतो, त्यांनी सांगितले होते. आणि मी अर्धा किलोचा केक स्पॉन्ज बेक पण करून घेतला. पण मला तो दिसायला एवढा बारीक दिसला ना की मला असे टेन्शन आले, अरे खरंच अर्धा किलोचा केक होईल का ह्याच्यात. मग मी काय केले, यूट्यूबला व्हिडिओ बघितले 1-2. तर त्याच्यामध्ये होते की तिने काय केले की 1.5 कप प्रीमिक्स घेतले अर्धा किलोच्या केकसाठी. तर मी हे बघितले नाही. तर पहिले मी तुम्हाला हे फोटो दाखवते. हे मी 3 केक बनवले होते. हे 2 वरती केक, एक भावासाठी, एक आमच्या ताईसाठी आणि एक ऑर्डरचा होता तो. आणि मी हे लक्ष दिलं नाही की तिचा जो कप आहे ना तो 200 ml चा आहे आणि माझा जो आहे तो 250 ml चा. माझ्या काही लक्षातच आले नाही. तर मी काय केले की 250 ml च्या कपाने 1.5 कपापेक्षा जास्त म्हणजे कमी जास्त 2 कपच प्रीमिक्स घेतले. आणि मी केक स्पॉन्ज शिजून घेतला. आणि नंतर काय झाले की मला ऑलरेडी 3 केक बनवायचेच होते, त्यामुळे मी क्रीम भरपूर बीट करून घेतली होती. गनाश पण भरपूर तयार करून घेतले होते, असे काही मोजून वगैरे केलेच नाही. आणि या पद्धतीने मी केक तयार केला. तर तुम्ही बघत असाल तर आजच्या केकला मी हा अल्फाबेट तयार करून घेतलेले आहेत मस्तपैकी असे फॉन्डंटचे. आणि मग नंतर त्यांना सांगितले होते की दुसऱ्या दिवशी येऊन केक लवकर घेऊन जा. तर त्या म्हटल्या ठीक आहे. त्या पैसे घेऊन आल्या आणि त्या म्हटल्या पैसे किती झाले. तर मी ऑर्डर वगैरे तर कधी पहिलीच ऑर्डर होती माझी, त्यामुळे मी त्यांना म्हटले की तुम्ही बाहेरून जेवढे तुम्ही आणता तेवढेच पैसे द्या, मला काही माहीत नाही आहे. तर त्यांनी 350 रुपये आणले होते अर्धा किलो चॉकलेट केकचे. पण मी त्यांना 50 रुपये वापस दिले. त्यांना म्हटले की फक्त 300 रुपये बस झाले, एक तर माझी फर्स्ट ऑर्डर होती. आणि 300 रुपये ठीक आहे म्हणाले मी. त्यामुळे मी 50 रुपये वापस दिले आणि त्या केक घेऊन पण गेल्या. आणि नंतर काय झालं, भावाकडे गेले मी, भावाकडे केक कट केला. नंतर आम्ही नंदेकडे गेलो तर त्यांच्याकडे होती वेट मशीन. तर त्यांनी सहज केक कापायच्या आधी म्हणे आपण चल वजन करून बघूयात किती केक भरलाय ते. आणि आम्ही वजन केले तर तो मीडियम जो केक होता मधला तो केक 800 का 850 ग्रॅम भरला, म्हणजेच पाऊण किलोपेक्षा पण जास्त. तर मग विचार करा की हा केक किती भरला असेल, 1.25 किलोपर्यंत तरी गेलाच असेल. तर आता तुम्ही बघत असाल आपला केक तयार झालेला आहे. आणि हे जे मी अल्फाबेट तयार केले ना ते पावसामुळे कशामुळे काय माहीत नाही, पण हे फॉन्डंटला पूर्ण पाणी सुटल्यासारखे झाले. आणि मी कस्टमरचा फोन आला मला की मला केक पाहिजे आहे, झालाय का. तर मी हो म्हटले. त्यांचा आणि ते येऊस तर म्हटलं अल्फाबेट सेट करून घ्यावत. आणि ऐन टायमाला असा घोळ झाला, एवढं टेन्शन आले, कसं झालं काय माहीत नाही, कारण पूर्ण फॉन्डंटला जे आहे ना पाणी सुटले होते. आणि मी नंतर पटकीने थोडेसे वाटीमध्ये चॉकलेट घेऊन दूध टाकून हे गनास तयार केले आणि असे नाव टाकून घेतले हजबंड अँड डॅड. माझ्या अक्षर एवढे चांगले नसल्यामुळे मी ते अल्फाबेट तयार करून घेतले होते आणि पूर्ण पाणी सुटल्यासारखे झाले. आणि मग नंतर लक्षात आले की अरे हा तर 1.25 किलो म्हणजे 1 किलोपेक्षा जास्त केक होता. पण चूक ही माझीच होती. पहिले मी खुश झाले होते की मला पहिली ऑर्डर आली, मला 300 रुपये मिळाले. पण हे नंतर समजल्याच्या नंतर मला खूप टेन्शन आले, अरे मी 300 रुपयांना फक्त 1 किलोचा चॉकलेट केक दिला. एक दिवस खूप पूर्ण टेन्शनमध्ये होते मी. पण नंतर विसरून गेले. आणि त्याच ताईंच्या मिस्टरांचा बड्डे होता म्हणून जस्ट मला हा किस्सा आठवला, म्हटले तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि त्याच्यानंतर त्यांना खूप केक आवडला. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचा, त्यांचा स्वतःचा, त्यांच्या मुलीचा बड्डे जो असतो ना तर मलाच केकची ऑर्डर देतात. आणि हा पण त्यांच्याच मिस्टरांचा बड्डे होता. आता 3 वर्ष पूर्ण झाले त्या केकच्या ऑर्डरला. आणि मी खरंच 300 रुपयांना मला लॉस झाला का फायदा झाला काय मला हिशोब केला नाही मी, पण मी खरंच 300 रुपयांना 1 किलो चॉकलेट केक